देवा, हे आपण कुठं आलो आहे ती? बानू, आपण पवित्र अशा परिसरात आलो आहोत आणि हे पवित्र असे काशी क्षेत्र आहे. ह्याच शक्तिपीठांबद्दल सांगण्यासाठी मी तुला इथे घेऊन आलो आहे. पर देवा, एक विचारू का जी? बानू, तुझ्या मनात अनेक संभ्रम आहेत, अनेक प्रश्न समोर आहेत हे मला स्पष्ट जाणवतं. तेव्हा बानू, मनात कोणताही संदेह ठेवू नको. विचार, तुला जे काही विचारायचे ते विचार. वय देवा, तुम्ही मला शक्तिपीठांबद्दल म्हणजे देवींबद्दल गोष्टी सांगितल्या आहेत, पर त्या समध्या माझ्या ध्यानात आहेत. पर हे पण काय बानू? पर हे शक्तिपीठ म्हणजे काय हेच माझ्या ध्यानात नाही बघा. याआधी आख्यानात शक्तिपीठाबद्दल कदाचित तू ऐकलं असशील. तुझ्या स्मरणात आहे ते? जेव्हा नारद मुनी गंगा अवतरणाचे आख्यान सांगत होते तेव्हा त्यांनी ह्याचा उल्लेख केला होता. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.